हे रेषा रेषा दिसतात, हे शंकर भगवानचे जटेचे निशाण। नमस्कार, एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। नाशिक भ्रमंतीचा आजचा आपला दुसरा दिवस आणि आज आपण चाललोय तीर्थक्षेत्र ब्रह्मगिरी पर्वताच्या भेटीला। आपल्या पुराणांमध्ये ह्या ब्रह्मगिरी पर्वताचा उल्लेख आहे। गौतम ऋषींच्या हातून गोहत्या झाली होती आणि त्या पापक्षालनासाठी त्यांनी कडक तपश्चर्या केली आणि शंकराला प्रसन्न केलं। मात्र इथे गंगा प्रकट होण्यासाठी तयार नव्हती आणि त्याच रागातून श्री शंकराने आपल्या जटा ज्या आहेत त्या ब्रह्मगिरी पर्वतावरती आपटल्या आणि त्यातून मग गंगेचा उगम झाला ब्रह्मगिरी पर्वतावरती। तिला आता आपण गोदावरी नदी म्हणून देखील ओळखतो, तिला दक्षिणेची गंगा असं म्हणतो। तर ते पवित्र जे क्षेत्र आहे ते ब्रह्मगिरी पर्वतावरती आहे। दुसरी गोष्ट, ब्रह्मगिरी पर्वत म्हणजेच किल्ले ब्रह्मगिरी। जसा धार्मिकदृष्ट्या हा पर्वत महत्त्वाचा आहे, त्याचप्रमाणे ऐतिहासिकदृष्ट्या देखील या पर्वताचं अनन्यसाधारण महत्त्व आहे। अनेक राजसत्तांचा वावर या किल्ल्यावरती होता। अगदी सातवाहन काळापासूनच्या कोरीव पायऱ्या असतील, हत्ती दरवाजा असेल आणि गडावरचे अवशेष असतील, ते देखील आज आपण बघणार आहोत। या पर्वताचा संपूर्ण इतिहास मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे, तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा, कनेक्टेड रहा। इथेच मागे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक त्र्यंबकेश्वर मंदिर आहे। तर त्र्यंबक गावातून या ट्रेकला सुरुवात होते। संतश्रेष्ठ निवृत्ती महाराजांच्या समाधी मंदिरापासून डाव्या बाजूला जो रस्ता जातो तो आपल्याला ब्रह्मगिरी किल्ल्याकडे घेऊन जातो। सकाळचे 7:30 वाजलेत आणि आता आपण आपल्या ट्रेकला सुरुवात करतोय। ठीक आहे, तर पूर्ण प्रवास वर्णन बघूयात। मी तुम्हाला इथे कसं यायचं ते देखील सांगणार आहे आणि या किल्ल्यावरती यायचं कसं आहे तुम्हाला सांगतो। सगळ्यात जवळचं स्टेशन आहे नाशिक आणि नाशिकपासून त्र्यंबकेश्वरपर्यंत येण्याला अनेक बसेस आणि प्रायव्हेट वाहनं उपलब्ध असतात। साधारणतः 29 ते 30 किलोमीटर हे अंतर आहे आणि कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे। तर मला वाटतं बसची तिकीट 70-80 रुपये असेल आणि प्रायव्हेट वाहनं 100 ते 120 रुपये घेतात। बघा, ट्रेकला सुरुवात केल्यानंतर अगदी 5 ते 10 मिनटामध्येच अशा पायऱ्या सुरू होतात आणि ह्या अलीकडे बांधलेल्या पायऱ्या आहेत। तर रस्ता प्रशस्त आहे आणि नाशिकच्या डोंगररांगा आपल्याला दिसत आहेत आजूबाजूला आणि या इकडे आपल्या ब्रह्मगिरी किल्ल्याची तटबंदी आहे। पायऱ्यांवरून पुढे आल्यानंतर इथे एक लेणा आहे किंवा गुंफा आहे। आतमध्ये त्रिदेव रूपात शंकराची स्थापना करण्यात आली मूर्ती आहे एक आणि प्रशस्त लेणं दिसते आतमधलं। तर हे लेणं अगदी इथे काही कातळ कोरीव पायऱ्या तुटलेल्या आढळतात। बघा, पूर्वीच्या पायऱ्या ज्या होत्या त्या ह्या होत्या, बघा स्टेप आहेत आणि इथे वरती बघाल तर इथे पायऱ्या तोडण्यात आल्या। जेव्हा हे किल्ले जिंकले इंग्रजांनी तेव्हा तोफा लावून ज्या जुन्या पायऱ्या होत्या त्या तोडून टाकल्या, जेणेकरून ते पुन्हा मराठ्यांची सत्ता स्थापन होऊ नये। तर या घडीतून या पक्क्या पायऱ्या जातात ह्या स्टेपच्या अगदी वरती आणि नवीन रस्ता उजव्या बाजूने आहे। तर आपण जाऊन बघू पुढे। बघा, इकडे माकडांचा त्रास खूप होतो। ती माकडं बघा अक्षरशः अंगावरती जातात सगळ्यांच्या। महाराष्ट्रातील बहुतांश किल्ल्यांवर कातळात कोरलेल्या पायऱ्या आढळतात। यापैकी सर्वात लांब कातळकोरीव पायरी मार्ग असलेला किल्ला म्हणजेच ब्रह्मगिरी। या पायरी मार्गाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे या मार्गाच्या दोन्ही बाजूच्या तटबंदीत कोरलेली ही प्राचीन लेणी आणि धार्मिक शिल्प। यात अगदी ऋषीमुनींच्या दैवतांच्या शिल्पांबरोबरच योद्ध्यांची शिल्प देखील आढळतात। हे सर्व बघत आपण पहिल्या दरवाजापाशी येऊन पोहोचतो।
हाती दरवाजा हे म्हटलं ना सातवाहनकालीन किल्ला असावा. त्याचं कारण मी तुम्हाला सांगतो. मुख्य म्हणजे या कातळात खोदलेल्या पायऱ्या आणि दुसरी गोष्ट बघा, त्याला हाती दरवाजा म्हटलं जातं कारण दरवाजाच्या दोन्ही बाजूंना हत्तींची शिल्प आहेत आणि वरती कमलपुष्प आहेत, तोरण कोरले आणि एक घंटा सदृश्य आकृती आहे, त्याच्यावरती एक मंगल कलश आहे. तर अशी महाद्वार सातवाहनकालीन किल्ल्याची असायची. पक्क्या पायऱ्या इथे मागे संपल्या, इकडून एक रस्ता आला आहे आणि या पठारावरती ही बघा इथे काही पाण्याचे कुंड आहेत. 2 कुंड आहेत पण रूढार्थांनी जशी कुंड असतात तशी नाही आहेत, थोडी डिफरन्स आहेत. वरती कच्चं पक्कं बांधकाम आहे आणि आतमध्ये पाणी आहे बघा. 3 आहेत ॲक्च्युली, 2 नाही आहेत, 3 आहेत. मला वाटतं अंतर्गत कुंड असावे पाण्याचं. बघा ह्यावरती पूर्ण पठार आहे आणि इथून वरती जायचं आपल्याला जटा मंदिराकडे. तिथं कोण दिसत नव्हतं एवढं. तर पायरी मार्ग लागला तशी खूप लोक आली. तरी अजून सकाळ आहे, अजून बरेचसे लोक दर्शनाच्या लाईनमध्ये उभे आहेत. तर ती देखील येतील थोड्या वेळाने. पठारावरती पोचलो आहे आणि या पठारावरून एक वाट उजव्या बाजूला जाते. मला वाटतं तिकडे दुर्गभंडार किल्ला आहे का माहीत नाही, आपण विचारू खाली जाऊन त्यांना. बघा इकडे समोर जी दिसते ती ब्रह्मगिरीची नाशिकची पर्वतरांग आहे. याच्यामध्ये बरेचसे किल्ले येतात, हरिहरगड, बसगड, फणीचा डोंगर. तर आता इथून खाली उतरावं लागेल आपल्याला. या इथे ब्रह्मगिरी मुख्य दर्शन मंदिर दिसतंय आपल्याला. हे मुख्य मंदिर म्हणजे ब्रह्मगिरी पर्वतावरील सर्वात प्राचीन स्थान असल्याचं सांगितलं जातं. मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरात अनेक पाण्याची कुंड आहेत. इथूनच पुढे मूळ गंगा नदीचं स्थान आहे. लोकमान्यतेनुसार गौतम ऋषीने येथेच तपश्चर्या केल्याचे सांगितले जाते. या इकडून आपण आलो गोदावरीच्या मूळ स्थानाकडून आणि या इकडे बघा हे या इकडे जटा मंदिर आहे. जटा मंदिर म्हणजे जिथे श्री शंकराने आपल्या जटा आपटल्या आणि तिथून गंगेची म्हणजेच गोदावरीची निर्मिती केली. तर या ठिकाणी आपल्याला हे मंदिर बघायला मिळेल. हे बघा हे जटा मंदिर आहे. गौतम ऋषीच्या हातून गो हत्या झाली. गौतम ऋषीला गो हत्येचं पापच लागलं तर म्हणून त्यांचं पाप धुण्यासाठी गौतम ऋषींनी इकडे उंबराचं झाड आहे, ते उंबराच्या झाडाखाली गौतम ऋषींनी 12 वर्ष बसून तप केला. तप करून शंकर भगवान गौतम ऋषीला प्रसन्न झाले. 3 उंबराचं झाड, 3 उंबराच्या मुळीतून गंगा गोदावरीचा जन्म झाला. तिथून गुप्त रूपात खाली गायीचा मुख आहे, ते गायीच्या मुखात आले. तेच कुंडामध्ये गौतम ऋषींनी विस्नान केलं, त्यांचं गो हत्या पाप नष्ट झालं. तीच गंगा गोदावरी गुप्त रूपामध्ये चालते. म्हणून शंकर भगवानने जगाच्या कल्याणासाठी पुन्हा तांडव रूप धारण केलं. गंगा गोदावरी जटेवर जटली. तिथून तांडव करून इथून 12 वर्ष बसून तप केला तरी ती जटातून गंगा गोदावरी निघायला तयार नव्हती. म्हणून शंकर भगवानने जटा आपटले. हे रेषे रेषे दिसतात, हे शंकर भगवानचे जटेचे निशाण. जटातून गंगा गोदावरी मोकळी केली. बघा हे आहे आपलं जटा मंदिर आणि त्या तिकडे पाण्याचं टाकं यांच्यामधून एक वाट येते आणि तिथे एक फलक दिसतो आपल्याला भंडार दुर्ग करून किंवा दुर्ग भंडार. तर ह्या किल्ल्याची जी वाट आहे बघा इकडून जाते, पुढे दुर्ग भंडार किल्ला आहे. तर आपण या पुढील लॉगमध्ये भंडारदुर्ग किल्ल्याचा इतिहास पाहणार आहोत. माझ्या मागे बघताय ब्रह्मगिरी किल्ल्याच्या कातळकाड्याची तटबंदी आणि हा संपूर्ण किल्ला आपण फिरलो. त्यावरच्या सगळ्यात महत्त्वाच्या वास्तू तुम्हाला दाखवलेत, काही मंदिरं दाखवलीत, धार्मिक स्थळं, ज्यामुळं ब्रह्मगिरी पर्वत हा तीर्थस्थळ म्हणून ओळखला जातो. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून इथे येणाऱ्या मित्रांना
त्याची मदत होईल. तर पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.